वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अधिक स्वागत. पहिला डबल होईल सुरुवात. एस बी बीबीपडा वर्सेस गजानन स्मृती सावंतपडा या दोन संघादरम्यान मॅचला होईल सुरुवात. पहिल्या षटक टाकण्याकरता किरण धूम हा बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला मनीष तारवी असेल. नॉन स्ट्राईक एंडला ललित भोवर याला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. पहिल्या ओव्हरला सुरुवात. स्ट्राईक एंडला मनीष तारवे. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. जबरदस्त फटका. लॉक केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. षटकाराने अकाउंट ओपन करतोय बॅटर मनीष तारवे. षटकातील दुसरा बॉल असेल. किरण तयार. अजून एक सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आलेला आहे मनीषच्या बॅटमधनं. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर किरण याने. त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतोय बॅटर मनीष तारविक. चेंडूला धाव 6 धावांकरिता. संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र अजून एक सुंदर फटका. हवाई सफर. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता. बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण पाहतोय मनीषच्या बॅट मधनं. षटकाराची हॅट्रिक मात्र पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 18 वर पोचली गेलेली आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेले आहेत मनीषच्या बॅट मधनं. अप्रतिम बॅटिंग त्याची राहिलेली आहे या 3 बॉल मध्ये. 18 धावा एकंदरीत जमवलेल्या आहेत बीबीपडा या संघाने. षटकातील चौथा बॉल असेल किरण याचा. अजून एक सुंदर फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता षटकार. लागोपाठचे 4 बॉल 4 षटकार खेचलेले आहेत मनीषच्या बॅट म्हणून आलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकारांचा नक्कीच त्याने पाऊस पाहिलेला आहे. या चला बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल चेंडूची पूर्तता करायची आहे. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. पॉवर प्ले मध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर किरण याने. मागील 4 बॉल मध्ये 24 धावा त्याने एकंदरीत खर्च केलेला आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. षटकातील 5वा बॉल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. अतुल प्रयत्न करतोय. चेंडू होईल फरार आणि मिळतील धावा. याच्या चौकार आलेला आहे मनीषच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 28 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 28 रन्स विदाउट लॉस इन दॅट फर्स्ट ओव्हर. एक बॉल अजून बाकी असेल या षटकातील. भरपूर धावा खर्च करताना दिसतोय बॉलर किरण धूम. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. स्ट्राईक एंडला मनीष असेल. चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या संघाकरता. क्लॉक स्वेप. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय मनीषच्या बॅट मधनं. संघाची धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला पहिला संघाची धावसंख्या
34 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉल मनीषाने फेस केले आणि त्यामध्ये एकंदरीत 34 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल. कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल अतुलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. भरपूर एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल ललित भोवर, स्ट्रायकिंग एंडला असेल तो सुद्धा एक चांगला बॅटर आहे या बीबीपळा संघाचा. त्याच्यामध्ये देखील चांगली क्षमता आहे, चांगली ॲबिलिटी, गुणवत्ता भरपूर आहे. पहिलाच बॉल सुरेख फटका, चेंडूला ऑन साइडला बोलवला, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिनिट जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय ललित भोवर. एका धावाने ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर. नक्की स्ट्राईक वरती आणलेला आहे मनीष याला, कारण भरपूर धावा त्याने बनवल्या आहेत मागील ओव्हर मध्ये. या ओव्हर मध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल मनीषच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याच्या अगेन्स्ट अतुल याला आपण पाहणार आहोत. तो सुद्धा चांगला खेळाडू आहे या संघाचा. चांगली बॅटर रंगली जाईल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, हॅमर केला बॉलला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावन करता षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराने 41 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 41 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग मध्ये एफर्ट लावतोय बॅटर मनीष तारवे. येस, आपण चेक करणार आहोत. ओके पंच. आपण यस निरीक्षण करून आपण जो काही निर्णय असेल तो द्यायचा आहे. समोरच्या अँगलने नक्कीच प्रॉपर क्लिअर होत नाहीये. पंचांना विनंती असेल चला फेअर बॉल नक्कीच घोषित केलेला आहे पंचांनी. बॉलर तयार अतुल ठाकरे. षटकातील तिसरा बॉल असेल, सज्ज होईल टाकण्याकरता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. गुरु आहे त्या ठिकाणी. वन बाउन्स ला कलेक्ट करेल, फेकी करेल. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 42 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहेत. धावसंख्या 42 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अजून एकही विकेट डाऊन झालेलं नाहीये या संघाचे. चांगले प्रयत्न करताय दोन्ही बॅटर. चांगला धावा त्यांना बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एका बाजूला ललित भवर, दुसऱ्या बाजूला मनीष तारवी याला पण पाहत आहोत. अप्रतिम बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून राहिलेली आहे. षटकातील चौथा बॉल असेल. हा प्रकार बॉल केला होता ऑन साइडच्या दिशेने. विकेट किपर चुकतोय. अपील केले
माहीतचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. चार बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला मनीष तारवी असेल. अतुल ठाकरे हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 4 बॉलमध्ये. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय हा बॉलर. षटकातील 5वा बॉल असेल मनीष करता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. आता मात्र सूर्य चेंडू हाताळणी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळणी केलेली आहे. त्या बॉलला मनगटाच्या साह्याने चेंडूला बोलावलेला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. महेश होता त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 45 आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. जबरदस्त बॉलिंग करतोय अतुल ठाकरे हा बॉलर. आता मात्र डाऊन द लेग साइड चेंडूच्या तळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला स्वैर मारा करतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय बॉलर अतुल ठाकरे. कमबॅक करावा लागेल या बॉलरमध्ये. चांगला बॉलर आहे. चांगला नामवंत खेळाडू आहे या केसीए मध्ये. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल अतुल ठाकरे. यावेळेस चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावन करता चौकार. बॅटची एज लागून चेंडू निघून गेला होता. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 50 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 50 धावफलकावर आहेत. अप्रतिम बॅटिंग मागील 2 ओव्हर मध्ये केलेले आहे मनीष अँड ललित या 2 बॅटरने. 25 धावांची सरासरी अद्यावत करत आहेत केलेली आहे या 2 ओव्हर मध्ये. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये ड्रिंक्स ब्रेक्स चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. त्यानंतर लगेच कमबॅक करूया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. वैभव धूम. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड चेंडूच्या हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. डेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये मिस्टेक केलेला आहे बॉलर वैभवाने. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस सूर्य चेंडू हाताळणी. बॅटची एज यस त्रिफळा उद्ध्वस्त झाला होता बॅटरचा ललित याचा आणि तो होईल बाद. 1 धाव त्याने बनवली आपल्या संघाकरता. 1 धावा करून तो तंबूच्या आश्रा निघून जाईल. त्याच्या जाग्यावरती अजय तुंबडा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर 360 नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल पाहणं गरजेचं आहे. अजय तुंबडा एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट डाऊन झालेली आहे बीबीपणा या संघाची. 51 धावा असताना सुरेख कमबॅक. चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये वैभव धूम याच्या माध्यमातून होताना दिसत आहे. डेफिनेटली चांगल्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत मागील 2 ओव्हर मध्ये. चांगली भरपाई करावी लागेल या ओव्हर मध्ये. वैभव धूम. षटकातील दुसरा बॉल असेल अजय करता. आता मात्र चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. ट्रॅव्हल होईल लॉंग ऑनच्या दिशेने.
एकदा मात्र कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर अजय तुंबडा. संघाची धावसंख्या पोहोचवली जाईल 52 या आकड्यावरती. धावसंख्या 52 धावा. बॉलर तयार. वैभव धूम यावेळेस केल्याचा होता ऑन साइडच्या दिशेने. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा विशाल पाटील सरांचा आलेला आहे. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 53 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 53. स्ट्राईक एंडला मनीष तारवी असेल. बॉल लेफ्ट स्विच केला. बॉलला चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार आणि मनीष तारवी या बॅटरचा 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एकंदरीत 53 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 11 बॉल त्याने फेस केले. 53 धावा त्याने बनवलेल्या आहेत. अप्रतिम बॅटिंग चा दर्जा नक्की त्याचा उंचावलेला आहे. चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर्स असतील तर आपण नक्कीच लक्ष द्यायचं आहे. संघाची धावसंख्या 59 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे आणि एकट्याच्या 53 धावा झालेल्या आहेत. मनीष याच्या जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. धावसंख्येचा नक्कीच अक्षरशः पाऊस पडलेला आहे. वैभव धूम बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. भरपूर धावा एकंदरीत त्याच्यामध्ये देखील खर्च झालेला आहे. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला मनीष याला आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र सुरेश चेंडूच्या हाताळणी होणार नाहीये. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. स्वैर मारा करतोय बॉलर वैभव धूम. अवंतरच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहेत. 3 वाईड एकंदरीत त्याने टाकलेले आहेत या ओव्हर मध्ये. षटकातील नेक्स्ट बॉल टाकण्याचा सज्ज होईल. फुलटॉस बॉल क्लॉक स्वीप केला. बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. फुलटॉस बॉलची हाताळणी केली होती बॉलर वैभव याने आणि त्या बॉलला नक्कीच स्लॉक स्वीप केलेला बॅटरने. चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावन करता षटकार आलेला आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 66 वर पोहोचली गेलेली आहे. 66. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मध्ये. वैभव तयार. यावेळेस सुंदर फटका ऑन द राईज केलाय. बॉलला चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या 72 या अंकावरती पोहोचली गेली आहे. षटक संपल्या. तिसरं संघाची धावसंख्या 72 वर पोहोचली. 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. पाहावं लागेल कोणता गोलंदाज बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. धावसंख्या 72 वर पोहोचली गेलेली आहे. अप्रतिम कामगिरी मनीष अँड अजयच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी करत आहेत. हवेच्या साथीने जबरदस्त प्रयत्न चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. तर योगेश बरफ आलेला नवीन गोलंदाज. योगेश बरफ बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल अजय तुंबडा. चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे अजय तुंबडा. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. चांगल्या प्रकारे बॅटिंग करू शकतोय परंतु त्याला रोखण्याकरता सज्ज होईल बॉलर योगेश बराफ. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली बसतो. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे अजय तुंबडा. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. या प्रकारे बॉलिंग करावं लागेल. चांगली सुरुवात केलेल्या या ओव्हर मध्ये योगेश याने आणि त्याला नक्कीच विकेट प्राप्त झालेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा
आता मात्र नवीन बॅटर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेम जाधव बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. ट्रॅकिंग एंडला असेल. विकेट प्राप्त झालेले आहे. बॉलर योगेश याला. सुरेख सुरुवात, सुपर कामगिरी या ओव्हर मध्ये त्याची देखील राहिलेली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकातील दुसरा बॉल असेल. हा प्रकार बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच फलंदाजाचा थोडासा खाली राहिला गेला. सबमरीन चेंडूची हाताळणी केली होती बॉलरने. चांगला कमबॅक या ओव्हर मध्ये. सुरेख सुरुवात योगेशच्या माध्यमातून. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. एकही धाव त्याने खर्च केलेला नाहीये. 1 विकेट प्राप्त करतोय. यावेळेस बाकी विकेट किपर चुकी करतोय. चेंडू जाईल शॉट थर्डमॅनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 73 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 73 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 1 धाव त्याने खर्च केलेला आहे. योगेश बरफ सज्ज होईल. हा प्रकार बॉल, सुंदर फटका, फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांचा षटकार आपलेला आहे आणि षटकाराने संघाची धावसंख्या 79 आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 79 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचा षटक आहे. हा नंबरचा षटक आहे. चांगले बॉलिंग करतोय नक्कीच योगेश बरफ. मागील 4 बॉल मध्ये 5वा बॉल या षटकातील. अजून एक सुंदर फटका, स्लॉग स्वीप केला बॉलला. चेंडू यावेळेस निघून जाईल. लिप्स करले बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आहे. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार मनीषच्या बॅट मधनं. धावसंख्या 85 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये योगेश बरफ हा बॉलर टाकण्याकरता सज्ज होईल. अजून एक सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली गुरु. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख खेळ. फलंदाज होईल बाद मनीष तारवी. बॅक टू द पवेलियन गॉन. बॅटिंग करत असताना नक्कीच मनीष याने 11 षटकार खेचलेले आहेत. त्यानंतर चौकार 2 त्याने खेचलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून. 17 बॉल त्याने फेस केले. 77 धावा एकंदरीत त्याने बनवलेल्या आहेत मनीष तारवी या बॅटरने आणि तो धावा करून बाद झालेला आहे. 85 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाने. आणि 86 धावांचं लक्ष असेल गजानन स्मृती सावंतवाडा या संघाला.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंथाचा इशारा आलेला आहे विशाल पाटील सरांचा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकॅन्डला योगेश बरफ असेल, नॉन स्ट्रायकॅन्डला अतुल ठाकरे असेल. मनीष कार्विक बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचा षटक आहे. चला घाई करायचे पेज विनंती असेल. पहिलाच बॉल, सुंदर फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार आलेला आहे योगेशच्या बॅट मधनं. 86 धावांवर लक्ष असेल. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता सुरुवातीच्या षटकापासून हाणामारी करावी लागेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला. एका बाजूला योगेश बरफ, त्याच्या सोबतीनं असेल अतुल ठाकरे. चांगली बॅटिंग करावी लागेल. .40 सरासरीने बॅटिंग करावी लागेल प्रत्येक षटकामागे. गजानन स्मृती सावंतवाडा या संघाला आयोजक संघ आहे. नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील दुसऱ्या इनिंग मध्ये. मनीष कार्विक पहिल्या बॉल मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे योगेश बरफ. बॅक टू द पवेलियन गॉन. अप्रतिम झेल ऑन साइड कंप्लीट केलेला आहे रोहित सातवे याने. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. योगेश बरफ हा बाद झालेला आहे. 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. तर त्याच्या जागेवरती वैभव धूम इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. वैभव अतुल ठाकरे दोन्ही बॅटरला अप्रतिम कामगिरी करावी लागेल. भरपूर धावांचं लक्ष असेल. 21.40 सरासरीने बॅटिंग करावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. पाहायचं आहे कशा प्रकारची बॅटिंग केली जातील या दोन बॅटरच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला वैभव धूम याला आपण पाहणार आहोत. टेनिस क्रिकेट विश्वातला एक जबरदस्त नाव. स्ट्राईक एंडला वैभव असेल. सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल डीप मेडिकल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांचा षटकार आणि या षटकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर वैभव धूम. संघाची धावसंख्या 10 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा फटकावर लागल्या गेलेल्या आहेत. मनीष कमबॅक करावं लागेल या बॉल वरती. यावेळेस सुंदर फटका, ओव्हर पिच चेंडूच्या हाताने केली होती या बॉलमध्ये आणि त्या बॉल पाठवून दिलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार वैभवाच्या बॅटमधनं पाहायला मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या 16 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. नेक्स्ट बॉल या षटकातील मनीष तयार. वैभव करता बॉल असेल. आता माझा सुंदर फटका, चेंडू जाईल इंटू द गॅप. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर एफर्ट करताना दिसतोय परंतु चेंडू निघून जाईल सरळ. 4 धावांनी करता चांगला प्रयत्न केले होते लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू सरळ यावेळेस निघून गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. 4 धावांनी करता संघाची धावसंख्या 20 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 21.40 सरासरीने बॅटिंग करावी लागेल. नक्कीच 20 धावा या 5 बॉल मध्ये आलेल्या आहेत. आता मात्र ट्रिपल आउट बसेल फलंदाज बाद. वैभव धूम याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम बॉल चित्राली केली होती मला मनीष याने. परफेक्ट यॉर्कर चेंडूचा मारा केला होता आणि बॅटर झालेला बाद. वैभव धूम निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 2 विकेट डाऊन झालेले आहेत या सावंतवाडा संघाचे. संघाची धावसंख्या 20 धावा असताना पहिला षटक संपलेला आहे. आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी असेल.
भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता गजानन स्मृती सावंतपडा या संघाला. न्यू बॅटर एंटर होईल धनराज सावंत. नाव सेकंडला असेल तर सेकंडला वंडर बॉय ऑफ कॉमन मिस्टर अतुल ठाकरे. बॉलिंग करण्याकरता प्रेम जाधव सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पहिला बॉल असेल राईट राऊंड विकेट सज्ज होईल अतुल करता. थोडीशी शांतता ठेवायची आहे विनंती असेल. भरपूर कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी भंग होतोय. तर नक्कीच आता मात्र दुसरा ओव्हर करता प्रेम जाधव. आता मात्र खेळाचा होता ऑनसाइडच्या दिशेने. बॅटन बॉल चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. सुरेख सुरुवात प्रेमच्या माध्यमातून. चांगला बॉलर आहे या बीबीपाडा संघाचा. अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. पहिला चेंडू टाकलेला डॉट. यावेळेस सुंदर फटका. रिव्हर्स स्वीप केला बॉलला चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण रोहित सातव्याच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल. 22 या अंकावरती पोहोचले गेलेले आहे धावसंख्या. 22 धावा ऑन द बोर्ड लागले गेलेले आहेत. प्रयत्न करावे लागतील दोन्ही बॅटरना. मोठे फटके मारावेच लागतील. भरपूर धावांचं लक्ष आहे अजून सुद्धा. उलटाच बॉल ऑन साइडला बोलायला बॉलला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावलेला आहे बीबीपाडा या संघाचा. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेला आहे अद्यापपर्यंत. जबरदस्त दाटीचा संघ आहे. चांगले प्रयत्न ते नक्कीच करत आहेत आपल्या संघाकरता. एस बी बीबीपाडा संघ नक्कीच जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे सकाळच्या सत्रापासून. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण जबरदस्त बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे. बॉलर तयार. षटकातील चौथा बॉल असेल धनराज करता. सुंदर फटका हवेमध्ये बॉल. बॉलच्या खाली अजय. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. धनराज याने लेफ्ट केलेला आहे. चेंडू निघून गेला होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पडेल 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. षटकातील नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. यावेळेस सुपर फटका. अजून एक चांगला फटका. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पडेल 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने नक्कीच अशा पल्लवीत झाल्या असतील. सावंतवाडा या संघाची धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 बॉल मध्ये एकंदरीत 15 धावा खर्च करते बॉलर प्रेम जाधव. त्याच्यावरती नक्कीच आक्रमण केलेलं आहे बॅटर धनराज याने. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता नक्कीच त्याच्याकडे आहे. आणि तो ॲबिलिटी आपल्या माध्यमातून दाखवत असताना धनराज सावंत ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल असेल त्याच्याकरता. सुंदर फटका. फोर्स केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 41 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. जसे तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत गजानन स्मृती सावंतवाडा संघाचे बॅटर.
2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये प्रेम याने 21 धावा एकंदरीत त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज रोहित सातवी बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे याला आपण पाहणार आहोत. वंडर बॉय ऑफ कॉमन नक्कीच जबरदस्त बॅटर आहे या संघाचा. सुंदर फटका स्लॅग स्किप केला बॉलला चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 47 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा यहाँ पर अतुल ठाकरे के बैट से संघाची धावसंख्या 47 वर पोहोचली गेलेली आहे. रोहित सातवे पहिल्याच बॉलवरती 6 धावा त्याने खर्च केलेला आहे. आता मात्र 5 बॉल मध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल. नेक्स्ट बॉल या षटकातील अजून एक सुंदर फटका चेंडू जाईल लॉंग एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त प्रयत्न जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या 53 वर पोहोचली गेलेली आहे. अजून एक चांगला फटका आलेला आहे अतुलच्या बॅटमधनं. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. रोहित सातवे ह्या बॉलर 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. कमबॅक करणारा डिलेव्हरी टाकावं लागेल. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. बॉलिंग करण्यामध्ये डेफिनेटली थोडस कमी पडलेलं आहे बीबीपणा हा संघ. एफर्ट लावावं लागतील. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल डॉट. चांगला कमबॅक रोहित याच्या माध्यमातून या बॉलवरती त्याने केलेला आहे. अजून 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे रोहित तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे असेल. या आकड्यावरती खेळत आहे अतुल ठाकरे हा बॅटर. चला घाई करायची प्लीज विनंती असेल. भरपूर वेळ वाया जातोय. विनंती असेल सहकार्य करा वेळेबद्दल. रोहित सातवी षटकातील 4था बॉल असेल. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे असेल. यावेळेला सुंदर फटका लॉप केलाय बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या लकार 59 आकड्यावर पोहोचली गेलेला आहे संघाची धावसंख्या. 8 बॉलचा खेळ असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये आणि पाहावं लागेल किती धावांची गरज असेल सावंतवाडा या संघाला. 27 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 8 बॉल मध्ये सावंतवाडा या संघाला भरपूर धावा या खर्च झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये. रोहित सातवी या ओव्हर मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 18 धावा खर्च केलेल्या 4 बॉल मध्ये. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे 5वा बॉल सुंदर फटका हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली मनीष सुंदर झेल फलंदाज होईल बातो म्हणजे अतुल ठाकरे बॅक टू द पवेलियन गॉन.
7 बॉलचा खेळ बाकी असेल. 27 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. सावंतवाडा या संघाला कमबॅक करण्याला डिलिव्हरी टाकलेला बॉलर रोहित याने बाद केलेला आहे बॅटर अतुल याला. आता मात्र राज घाटाळ एंटर होईल स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल या षटकातील. रोहित तयार. स्ट्राईक एंडला राज. काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग डीप एंड विकेट वाईड इज लॉंग ऑन. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट थर्डमॅन. शॉर्ट फाईन लेग. पॉइंट आहे. बॉलर तयार. शेवटचा बॉल या षटकातील. टाकटाकात सज्ज होईल राज करदा. हाफ प्रकार बॉल ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 60 या आकड्यावर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 7 मध्ये बनवायचे आहेत 26. 7 मध्ये 26 बनवायची आहेत. स्ट्राईक एंडला राज घाटाळ. नक्कीच चांगल्या क्षमतेने बॅटिंग करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर सावंतवाडा या संघाला. शॉर्ट पिच बॉल मिस टाइम स्ट्रोक. बॅट लवकर फिरली होती या बॅटरची. झेल टॉप परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल बॅटर राज घाटाळ. बॅट क्लिप लवकर फिरली होती. तेच कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅटचा टॉपेज लागला होता आणि झेल देऊन तंबूत परतलेला आहे राज घाटाळ. त्याच्या जागेवरती वैभव दळवी आलेला आहे. वैभव दळवी नॉन स्ट्राईक एंडला असे. स्ट्राईक एंडला धनराज सावंत याला आपण पाहणार आहोत. प्रवीण परेड अंतिम षटक टाकण्याकरता सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. 26 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. गजानन स्मृती सावंतवाडा या संघाला. शेवटचा ओव्हर. प्रवीण परेड बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट धनराज सावंत याला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याला गाई करायचे पेज. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन आहे त्याच्या करता. प्रवीण तयार. पहिला बॉल टाकणार सज्ज होईल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. अँगल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या बॉलरने आणि तो यशस्वी झालेला आहे या बॉलवरती. जबरदस्त एफर्ट. चांगली सुरुवात प्रवीणच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती राहिलेले आहे. षटकातील दुसरा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू खाली. रोहित सुंदर झेल. फलंदाज होईल फेल. धनराज सावंत बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. किरण धूम आलेला आहे नवीन बॅटर. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर प्रवीण परेड. अप्रतिम बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मैदानी आतमध्ये चालू आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आहे. जबरदस्त कमबॅक त्याने केलेला आहे या ओव्हर मध्ये. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. ट्रॅव्हल होईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 61 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे.
3 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या षटकामध्ये. भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता सावंतवाडा या संघाला. यावेळेस फलंदाज होईल बाद वैभव दळवी. महेश सातवी आलेला न्यू बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला किरण धूम. चेंडू सैल या बोलेला डॉट. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो एसबी बीबीपाडा हा संघ. नागल्या संघाने रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरता. आणि हा सामना जिंकलेला आहे एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा संघ अँड हॅडलॉक गजानन स्मृती सावंतपाडा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मनीष कार्वे. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून 77 धावा बनवलेल्या आहेत. 17 बॉल त्याने फेस केले.